precision and speed, making her the... आता बातमी क्रिकेटची। गुवाहाटी कसोटीच्या आज तिसऱ्या दिवसावरही पाहुण्या दक्षिण आफ्रिकेनं वर्चस्व गाजवलं, पण पहिल्या डावात 288 धावांची मोठी आघाडी घेऊनही दक्षिण आफ्रिकेनं भारताला फॉलो ऑन देणं टाळलं आणि तिसऱ्या दिवस अखेर बिनबाद 26 धावा त्यांनी केल्या। त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची एकूण आघाडी ही 314 धावांची झाली आहे। दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 489 धावांचा डोंगर उभारला होता आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पहिला डाव अवघ्या 201 धावातच गुंडाळला। त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 288 धावांची भली मोठी आघाडी मिळाली। मार्को यान्सन आणि ऑफ स्पिनर सायमन हार्मरच्या प्रभावी माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी आज लोटांगण घातलं। यान्सननं 4 तर हार्मरनं 3 फलंदाजांना माघारी धाडलं। यशस्वी जयस्वालच्या 58 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या 48 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी भारतीय संघाची सपशेल निराशा केली।